नमस्कार मंडळी. पावसाळ्यामध्ये छान मस्त गरमागरम भजी आणि चहा हा झालाच पाहिजे. तर त्यामधील आपण आज भजी बनवली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण भजी बनवलेली आहे. चला तर आपण आता भजी बनवायला घेऊया. बघा सुरुवातीला मिक्सरचा पॉट घेतलाय. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि बघा 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या. काही तिखट आहे आणि काही त्यामध्ये फिक्क्या मिरच्या आहेत. याचं आपल्याला छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने वाटण छान असं बनवून घेतलेलं आहे. ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर बघा 2 मोठे कांदे घेतलेले छान असे बारीक-बारीक चिरून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने छान असे हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर बघा कोथिंबीर सुद्धा यामध्ये मी घालून घेतलेली आहे. त्यानंतर बघा थोडंसं जिरं घातलेलं आहे. अर्धा चम्मच त्यामध्ये ओवा घेतलेला असा ओवा हातावर रगडून घालायचा म्हणजे ओव्याची चव खूप छान लागते. त्यानंतर बघा चिमूटभर त्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि अर्धा चम्मच त्यामध्ये लाल तिखट सुद्धा मी घालून घेतलेला आहे आणि 1 चम्मच त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 ते 2 वाटी बघा यामध्ये बेसन घालून घेऊया. बघा. त्यानंतर बघा आता आपण थोडं-थोडं पाणी घालून छान असं बेसनाचं जे पीठ आहे ते भिजवून घेऊया. बघा सुरुवातीला बघा मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते घालून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा थोडं-थोडं पाणी घालून छान असं सैलसर बेसनाचं पीठ भिजून याला 10 मिनिटं आपण बाजूला ठेवणार आहोत. त्यानंतर बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपण यामध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत. त्यानंतर बघा आता खाण्याचा चिमूटभर सोडा घेतलेला आहे. कढईमधलं छान असं गरम तेल घेतलेलं आहे. आता हे तेल यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तोवर ते तेल बघा मस्त छान असं आपलं तापलेलं आहे. सुरुवातीचा जो घाणा आहे तो आपल्याला छोटा काढायचा आहे. कारण की सुरुवातीला आपण जी भजी घालतो ना, ती कढईला आतनं खाली तळाला चिटकतात. बघा अशा पद्धतीने छोटासा घाणा मी सुरुवातीला काढलेला आहे. बघा मस्त असा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे. बघा मस्त अशी आपली भजी झालेली आहेत खमंग. त्यानंतर बघा आपण परत एक दुसरी बॅच काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने छोटी-छोटी भजी मस्त मी घातलेली आहे. छोटी-छोटी भजी घातल्याने काय मस्त असे भजी छान असे खमंग होतात. बघा संपूर्ण भजी अशी घालून घेतलेली आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. बघा संपूर्ण अशी भजी घालून घेतलेली आहे आणि बघा थोड्या वेळाने छान अशी अलटपलट करायची म्हणजे सर्व बाजूनी जी भजी आहे एकसारखी तळल्या जातील. बघा छान अशी आपली भजी झालेली आहेत. बघा अशा पद्धतीने छान अशी आपल्याला जी भजी आहे ते आपल्याला तळून घ्यायची आहेत. भजीबरोबर खाण्यासाठी तुम्ही बघा मिरची सुद्धा घेऊ शकता किंवा याच्यासोबत पुदिन्याची चटणी वगैरे सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण मी सध्या फक्त मिरच्या तळलेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने छान अशी मस्त जी भजी आहे ती आपली तळून झालेली आहे. बघा आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण जी भजी आहे तशी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर बघा दुसरी बॅच सुद्धा अशीच मी बनवून घेतलेली आहे भजींची. बघा आपल्या इथं संपूर्ण भजी बनवून झालेले आहेत. आता आपण डिशमध्ये घेऊया. बघा आपली गरमागरम भजी झालेली आहेत. एक भजा तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते. बघा मस्त अशी भजी झालेली आहेत आपले. अप्रतिम चवीचे झालेले आहेत. तुम्ही नुसते तसे सुद्धा खाऊ शकता मिरचीबरोबर. आमच्या इथे बघा खिचडीबरोबर खाल्ल्या जातात अशा पद्धतीने भजी. तर मी खिचडी सुद्धा बनवली होती आणि काही असे सुद्धा खाल्ले होते. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.